नमस्कार मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये आपण मुळशी तलाव बघितला होता आणि या ब्लॉगमध्ये आपण ताम्हिणी घाट बघणार आहोत। मुळशी तलावाचं अप्रतिम आणि शांत सौंदर्य अनुभवून आमची सफर आता पुढे निघते ताम्हिणी घाटाकडे। जसं जसं पुढे जातो तसं तसं निसर्गाचं रूप अगदी बदलून जातं। हिरवीगार डोंगर रांगा, धुक्याने भरलेली हवा आणि पावसाळ्याचा गारवा मन मोहून टाकतो। घाटाकडे प्रस्थान करताना आम्हाला खूप पाऊस लागतो। पुढे जाऊन रस्त्यात आपल्याला एक सुंदर नदी आणि तिच्यावर पूल दिसतो। वाहत्या पाण्याचा आवाज, शीतल वारा, आजूबाजूची हिरवाई यामुळे नजारा अगदी जादुई भासतो। थोडं पुढे जाताच ताम्हिणी घाट आपलं स्वागत करतो त्याच्या प्रसिद्ध धबधब्यांनी। उंच कड्यावरून खाली कोसळणारं पांढरं पाणी आणि त्यामागे दिसणारी गर्द हिरवळ, हे दृश्य जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखं वाटतं। खूप पाऊस आहे मित्रांनो ताम्हिणी घाटामध्ये आणि आता आम्ही वॉटरफॉल पर्यंत पोहोचलो आहे। बघा खूप छान आहे वॉटरफॉल। खूप मस्त वातावरण आहे, पाऊसच पाऊस आहे। त्या धबधब्यांना बघताना पावसाच्या थेंबांच्या जाळ्या, झाडांच्या हिरवाईत गेलेलं किलाटलेलं प्रकाश, धुक्यातून विहंगावलोकन, हे सर्व एकत्र घेऊन तस्य सुंदर दृश्य निर्माण करतात की ते कॅमेरामध्ये न कैद होत पण मनाच्या कानात ठसतं। धबधबे केवळ पाण्याचे ध्वनी नाहीत, हे सर्व एक अनुभव आहे मनाच्या विश्रांतीचे, आत्म्याच्या शांततेचे आणि निसर्गाच्या विशालतेशी जुळवण्याचे।
डोंगर, झाडं, पाणी आणि धुके एकत्र येऊन विविधतेने भरलेला निसर्ग रंगमंच उभा करतात. घाटाच्या रस्त्यांच्या प्रत्येक वळणावर दिसणारे धबधबे त्यांच्या आकाराने, गतीने आणि आवाजाने वेगवेगळे वाटतात. काही धबधबे मंद गतीने पातळ कलशाप्रमाणे खाली उतरतात, तर काही पावसाच्या जोरावर गुरहीत प्रवाहांनी उधाण घेतात, दगडांवर धारा मारत खाली लोटतात. रस्त्यावरून चालताना वाटते की प्रत्येक वळणावर नवा निसर्गाचा अनुभव आहे. एका बाजूला हिरव्या डोंगराचे सौंदर्य, तर दुसरीकडे पावसाच्या थेंबांनी तयार केलेले दृश्य. ताम्हिणी घाटातून प्रवास करताना आपल्यासमोर उघडणारी खोल खोरे जणू निसर्गाची गुपितीय रचना आहेत. रस्त्याच्या कडेला डोंगरांच्या सावल्या आणि घनदाट हिरव्या जंगलातील भरलेली खोरे मनाला भारावून टाकतात. तर मंडळी, ही होती आमची ताम्हिणी घाटाची सफर. पावसाळ्यातील हिरवीगार डोंगररांगा, खोल खोरे आणि धबधबे, अप्रतिम संगम. रस्त्यावरून चालताना निसर्ग दिसणारे
निसर्गाचे रंग, घनदाट झाडी आणि घाटाच्या पायथ्याशी वाहणारे पाणी हे सगळं खरंच मनाला शांत आणि आनंदित करणारा अनुभव आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या सर्व अशा निसर्गरम्य प्रवासांसाठी तुम्हाला लगेच अपडेट मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.